नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 22 ऑगस्ट 2026 आणि आपण आता जस्ट निघालो आहे मित्रांनो. ॲक्च्युली काय झालं, कालचा व्हिडिओ मी बनवला नाही, कारण काल मी पर्सनल बुकिंग घेऊन गेलेलो महाराजांची. आणि परत संध्याकाळी आलो, त्याच्यानंतर मी संध्याकाळी चालू केलं, पण काय ट्रिप वाजत नव्हत्या. मग त्यामुळे पण मग काय व्हिडिओ बनवण्याचा विचार केला नाही. आणि आता मी जस्ट निघालो आहे. आज पण महाराजांनाच घेऊन निघालो आहे. आता जस्ट त्यांचा फोन आलेला, त्यांना पिकअप करायचा उशीर झाला आहे, त्यामुळे मी चालूमध्ये व्हिडिओ बनतो आहे. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर अशा पद्धतीने आजचा दिवसाची सुरुवात झाली आहे मित्रांनो. आज शनिवार आहे. खाली उठलो, आंघोळ वगैरे केली, हनुमान मंदिरात जाऊन आलो, पाया वगैरे पडून आलो. आणि आता जस्ट आपण आय थिंक गाडेश्वरलाच जायचं असेल. शंकर मंदिर आहे तिकडे महाराजांना, तर तिकडे जातो. तिकडे जाऊन येऊन मग किती वाजता वगैरे बघतो आणि तिथून मग परत लॉग इन होतो. तर अशा पद्धतीचं आजचं ट्रिप होईल मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी जर जमलं तर मी गाडेश्वर तिथलं थोडंसं फार शूटिंग करण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन, दाखवेन. तर ठीक आहे, चला. तर हे बघा, 9:19 झालेत. ट्रिप 0 केले. CNG आहे आपल्याकडे 6 गांड्या, तेवढ्यात आपण जाऊन येऊ आणि आल्यानंतर मग CNG फिलअप करू. आणि चला आता भेटू गाडेश्वर मंदिरच्या तिथे. महादेव महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गजानन महादेव. झालं दर्शन मित्रांनो. आता आपण जस्ट निघालो रिटर्न. यांना घेऊन येतो आपण. रोज एखाद दुसरा दिवस चुकत असेल ना तर कंटिन्यू आपलं तुमच्यासोबत ट्रिप असतं. हे गाडेश्वर स्वयंभू मंदिर. मित्रांनो, या मंदिराचं विशेष म्हणजे स्वयंभू मंदिर आहे आणि त्यामुळे आपण रोज येत असतो. गाडेश्वर मंदिर दर्शन खूप छान सुंदर परिसर आहे, एकदम शांत वातावरण आहे. बाजूला इकडे या साईडला नदी आहे, नदी वाहते आणि तिथं पण खाली जुन्या मूर्त्या आहेत. पण दर्शन करतो आपण. आता पाऊस चालू आहे त्यामुळे सध्या तिकडे जात नाही. तर ठीक आहे, चला आता घरी. तर मित्रांनो, तुम्ही टाईम बघू शकता, 11:57 झाले. 40 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता जाऊन आलो आहे गाडेश्वर मंदिर, शिव मंदिर. तर या ट्रिपचे आपल्याला महाराजांनी दिले 1000 रुपये मित्रांनो. परवडते ना, 40 किलोमीटर तुम्हाला रनिंग आहे. 1000 रुपये, 20 रुपये, 22 रुपये, 25 रुपये किलोमीटर पडला. ठीक आहे, चला म्हणलं. आणि 12 वाजता फ्री झालो आपण गेलो होतो 9:30ला, 10:30, 11:30, 12, 2-2.5 तासात फ्री झालो. 1000 रुपये मिळाले. आता जातो घरी मित्रांनो, जेवण वगैरे करतो मस्तपैकी. CNG टॉपअप करून घेतो. 5 कांडे आहेत, अजून 5 CNG टॉपअप करतो आणि मग लॉग इन होतो. मग कसे काय, कोणत्या ट्रिपा वगैरे काय मिळत आहेत, काय शनिवारचा दिवस आहे, बघूया कोणत्या ट्रिपा मिळतील. एखाद्या वेळा एक्सेल आउट स्टेशनच वगैरे ट्रिपा लागतील असा अंदाज आहे, पण चला बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सध्या आहे टर्मिनल 1. आत्ता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 5:06 झालेत. 92 किलोमीटर गाडी चालली आणि आत्ता आपण जस्ट ड्रॉप करून बाहेर चाललो आहे. घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर झोपलो. 1 तासानंतर परत निघालो आपण. CNG वगैरे भरला आणि 2-2:15ला लॉग इन झालो.
बराच वेळ थांबलो, अर्धा एक तास थांबल्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह टर्मिनल 1ची ट्रिप मिळाली. चांगले पैसे दाखवले, 1537 रुपये काहीतरी दिलेत. मी देतो स्क्रीनशॉट इथे या ट्रिपचा. 1537 रुपये दिले आणि कस्टमरनी 100 रुपये एक्स्ट्रा दिले, म्हणजे 1637 रुपये आपल्याला या ट्रिपमध्ये मिळालेत. आणि सकाळचे 1000 म्हणजे असे मिळून 2600 रुपयाचं काम झालं आहे. आता आपण एअरपोर्टला आलो होतो. आता एअरपोर्टला काय थांबत नाही, मी BKC साईडला निघून जातो. तिकडून एखादी नवी मुंबई साईडची ट्रिप घेऊन आपण नवी मुंबई साईडला घुसू. तर मित्रांनो 6 वाजून गेलेत, 6 वाजून 54 म्हणजे 7 वाजत आलेत. आणि आपण आता सध्या LTTला एअरपोर्टला गेलो, तिथं सोडलं कस्टमरला, तिथं थांबलो. कल्याणच्या 1-2 ट्रिप वाजत होत्या, पण खूप टायमिंग 140 मिनटं 160 मिनटं ड्रॉप दाखवत होतं, रॅपिडोमध्ये होत्या. आणि एअरपोर्टला मला एक असं वाटलं की जरा थोडंसं काहीतरी इश्यू आहे, की इश्यू म्हणजे असा की पिकअप अलाउड नाही आहे बहुतेक तिथं. काय असं मला कस्टमर वगैरे दिसत, बाहेरच सगळे असे कस्टमर आलेले, आत पिकअप पॉईंटला नव्हते. काय माहिती, मे बी काय प्रॉब्लेम असू शकतो, ओलावेर वगैरेचा स्ट्राईक वगैरे असू शकतो. त्यामुळे काय आपण जास्त तिथे रिस्क घेतली नाही. तिथून आपण BKCला आलो, BKCला थांबलो. आज शनिवार आहे मित्रांनो, हाफ डे असतो. BKCला पण बराच वेळ थांबलो, अर्धा-पाऊण तास. BKCला पण ट्रिप नव्हती. BKCवरनं मग LTTला आलो. आता जस्ट LTTला थांबलो आहे. ट्रेन एक आले, दाखवते मला ट्रेन आले, बुकिंग एखाद्या वेळा वाचतील. आणि बघूया आता इथून कुठली ट्रिप मिळते आपल्याला आणि आपण कधी नवी मुंबई एरियात जातोय. शनिवार आहे, जरा थोड्याशा मुंबईमध्ये ट्रिप कमीच आहेत. सर्च तर फुल दाखवतोय, पण ट्रिपा लागत नाहीत मित्रांनो, एक पण ट्रिप वाजत नाहीत. तर बघूया कसं कसं काय काय. शनिवार तिकडं आज बिझनेस झाला असता चांगला नवी मुंबईला, पण ठीक आहे, चला उद्याचा दिवस आहे संडे. आज पण आपण 2600पर्यंत काम केलं आहे. अजून बघूया, आपण टाईम आहे आपल्याकडे, कुठली ट्रिप मिळते काय देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण सध्या पोचलो आहे पनवेलला. हे बघा, 8 वाजून 47 मिनटं झाले, 142 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या पनवेलला आहे. पनवेल सुकापूरच्या पुढे एक बालाजी सिंपती म्हणून बिल्डिंग आहे. कोण जर इकडल्या साईडला येत असेल तर त्यांना माहिती असेल. तर इथं आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे. LTTला होतो, LTTला थांबलो, 15-20 मिनटं, अर्धा तास गेला. त्याच्यानंतर मग एक डायरेक्ट आपल्याला सुकापूरची एक पनवेलची ट्रिप आली. ॲक्सेप्ट केली, आलो लोकेशनला, ड्रॉप केलं आहे. जवळजवळ 800 रुपये दिलेत या ट्रिपचे. मी देतो स्क्रीनशॉट इथे. 790 रुपये काहीतरी झालं, 800 रुपये दिले आपल्याला, 200 रुपये कस्टमरला रिटर्न दिले, कॅशच होती. तर अशा प्रकारे आपण आता ही ट्रिप एंड केली. आता बघूया इथून कुठं काय भेटतंय का आपल्याला डायरेक्ट घरी जावं लागतंय एमटी. देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आलो घरी. 9 वाजून 35 मिनटं झालेत आणि गाडी चालली 152 किलोमीटर. आपण आता पोचलो आहे घरी. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आलं आहे घरी. सकाळी म्हणजे आपण सकाळी एक पर्सनल बुकिंग केली, त्याच्यानंतर 3 वाजता एक एअरपोर्टची बुकिंग गेलो 1600 रुपयाची. आणि त्याच्यानंतर एक परत आता याची ट्रिप आणली, LTT आपलं LTTवरून पनवेलची. अशा प्रकारे 3च ट्रिप झालेत. तर देतो मी स्क्रीनशॉट इथे, त्या ट्रिपचा पण देतो. आपल्याला ते खूप पैसे कमी मिळाले मित्रांनो. मला बराच 1.5 तास लागला, 35-36 किलोमीटर होतं आणि 800 रुपये पण भेटले नाहीत. 800 रुपयापेक्षा कस्टमरने दिले आपल्याला 800 रुपये बरोबर, पण आपल्याला उबरने कमीच दिले. तर ठीक आहे, चला असू द्या. आलो महत्त्वाचं आहे, कारण शनिवार होता, तिकडून काय वाजत नव्हतं. BKC वगैरे या साईडला पण मला काय ट्रिप वाजली नाही, पण आलो. तर उबरमध्ये आपण 2322 रुपयाचं काम केलं, 2च ट्रिप कंप्लीट केलेत. आणि एक 100 रुपये आपल्याला त्या कस्टमरने एक्स्ट्रा दिलेले एअरपोर्टच्या. आणि परत सकाळची आपली 1000 रुपयाची ट्रिप. असे मिळून आपलं जवळजवळ 3422 रुपये काम झालं आहे. कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 3422मधून आपली गाडी चालली 152. तुम्ही बघितलं जाता 152 गाडी चालली, तर त्याच्यामधून आपण CNG आपला 700 रुपये मायनस केला आणि 265 उबरचा पास मायनस केला. तर मित्रांनो 2452 रुपये प्रॉफिट आपल्याला आजचा राहिलेला आहे. ठीक आहे, नाही असं नाही आहे, म्हणजे जास्त चांगला पण नाही आणि जास्त वाईट पण नाही, पण ठीक आहे, चाललं आहे, बऱ्यापैकी चाललं आहे. करतोय आपण 2-2.5 हजार प्रॉफिट राहतोय मित्रांनो. मी म्हणतोय 3-3.5, पण 3-3.5 राहत नाही. शनिवार रविवार वगैरे एका दिवशी काम जर चांगलं झालं ना, 5000 वगैरे अर्निंग क्रॉस झाली, तर आपलं चांगलं प्रॉफिट राहतं, पण अशा दिवशी राहत नाही. आणि कालचा पण व्हिडिओ आला नाही, काल आपण काम केलेलं. आणि आत्ता मित्रांनो मी CNG भरून आलो आहे. 452 रुपयाचा CNG बसला आहे.
कारण काय माहिती आहे का, CNG यासाठी भरला की कारण उद्या सकाळी आपल्याला महाराजांचा वगैरे फोन बी नाही आला तर अर्जंट ते काय करतात 10-15 मिनटं अगोदर फोन करतात आणि जावा. त्यामुळे मग प्रॉब्लेम नको. उद्या संडे आहे, उद्या काम करायचं. आणि CNG बरोबर आपण 700 रुपयाचं पेट्रोल पण भरले मित्रांनो. 4 कांड्या होत्या, 2 कांड्या होत्या, पहिल्या 4 आल्या पेट्रोल भरल्या पहिल्याला, आता 3च दिसत आहेत. माहीत नाही किती आलं पेट्रोल. 6 लिटर तर आलं आहे, कुठे बसलं काय माहिती. पण ठीक आहे, चला आपण अधूनमधून असं पेट्रोल पण टाकत असो, कारण कधी कधी CNG संपला इमर्जन्सी तर पेट्रोल लागतं आपल्याला. आणि गणपतीच्या अगोदर आपण पेट्रोल फुल करून घेणार आहे टाकी. त्यावेळेला ते गणपतीच्या पिरियडमध्ये कुठं आपण बाहेर गेलो वगैरे तर तिकडं CNG नाही भेटला तर आपल्याला पेट्रोलचा अडचण नको यायला. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस एंड झाला आहे. तसं काय एवढा मी म्हणावासा दिवस म्हणत नाही, पण ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. चांगला पण नाही आणि वाईट पण नाही, अशा दोन्ही एकंदरीत आजचा दिवस आपला कंप्लीट झालेला आहे. तर बघूया आता उद्या संडे आहे मित्रांनो. उद्या महाराजांचा फोन येऊ न येऊ 8-9 साडेनऊला आपण लॉग इन होऊ. आला फोन तर आपण तिकडं जाऊ, ते 1000 रुपये भेटतीलच आपल्याला. नाही फोन आला तर मग आपलं हे काम करत लवकर लॉग इन होऊ, कारण संडे उद्या चांगल्या बुकिंग भेटत राहतील आणि चांगली अर्निंग होईल. तर बस बाकीमध्ये आता व्हिडिओमध्ये एवढं बोलण्यासारखं असं काही नाहीच आहे मित्रांनो. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.